मित्रांनो नमस्कार. भारतातील एक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, पर्यावरणवादी, शास्त्रज्ञ गेली 18 दिवस जंतर मंतरवर उपोषणास बसला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी तरुणांनी केलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून त्यांनी हे उपोषण सुरू केलं आहे. केंद्र सरकार किती असंवेदनशीलपणे त्यांच्याशी वागते आहे, त्यांची दखल घ्यायला तयार नाही. लोकही उदासीन आहेत. एक शास्त्रज्ञ मरू द्यायचा का असा प्रश्न देशात समोर निर्माण झाला आहे. बीड शहरातील, बीड जिल्ह्यातील जागरूक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपला राग व्यक्त केलेला आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून त्यांनी केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी करत केंद्र सरकारच्या निष्क्रियतेचा, निष्काळजीपणाचा तीव्र धिक्कार करण्यात आला आहे. या आंदोलनाची ही झलक. सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. केंद्र सरकारचा संवेदनाहीन केंद्र सरकारचा सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, प्रदीप जोशींचा राजीनामा, संवेदनाहीन भाजपा सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद. पेपर फुटी प्रकरणी आणि शिक्षण क्षेत्रातील जो गलथान कारभार आहे त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा व स्पर्धा परीक्षा असलेली शिक्षण पद्धती पारदर्शक व्हावी यासाठी संशोधक, शिक्षण तज्ञ आणि पर्यावरणवादी गांधीवादी नेते सोनम वांगचुक हे दिनांक 28 जून पासून दिल्ली येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 19वा दिवस आहे. दिल्ली जनहित याचिकेमध्ये असं म्हटलेलं आहे की जर 2 दिवसामध्ये त्यांना उपोषण सुटलं नाही तर त्यांच्या जीविताला धोका आहे. एकंदरीत हे सत्ताधारी जे आहेत त्यांना माज आलेला आहे सत्तेचा. लोकशाहीमध्ये आंदोलनकर्त्याची चर्चा करणं हे आज ग्राह्य असताना सुद्धा सत्ताधारी त्याकडे लक्ष देत नाहीयेत. यामुळं बीड शहरातील, बीड जिल्ह्यातील हे विविध सामाजिक संघटना असतील, त्याबरोबर राजकीय संघटना असतील, त्या सर्व मिळून आम्ही सगळे बीडकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत आहोत आणि आम्ही सर्वजण एकजुटीने सोनम वांगचुक यांच्या पाठीशी आहोत हा संदेश देण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करत आहोत. पेपर फुटीला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते, शिक्षण तज्ञ, शास्त्रज्ञ सोनम वांगचुक गेली 18 दिवसापासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. केंद्र सरकार डोळे झाकून बसले आणि एक शास्त्रज्ञ उपोषण करतोय, एक शिक्षण तज्ञ आंदोलन करतोय. याच्याकडे जर सरकार लक्ष देत नसेल तर लोकशाही जिवंत आहे की नाही हा मुद्दा आहे. म्हणून बीडमधील सर्व लोकशाहीवादी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आम्ही केंद्र सरकारच्या या निष्काळजीपणाचा, अवहेलना करण्याच्या धोरणाचा तीव्र असा निषेध करतो. मराठवाडा शिक्षक संघ आणि बाकीच्या सर्व सामाजिक संघटनाच्या वतीनं केंद्र सरकारचा धिक्कार करतो आणि ताबडतोब नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि सोनम वांगचुक यांचे अमूल्य असे प्राण वाचवावेत. त्यांच्या जर प्राणाला काही धोका झाला तर देश तुम्हाला माफ करणार नाही एवढा इशारा देऊ. शिक्षण आणि एकंदर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला प्रदीप जोशी हा मुख्य कल्प्रिट आहे. गेल्या 18 वर्षापासून वेगवेगळ्या सर्वोच्च परीक्षाचा घोटाळाबाज हा सम्राट आहे. हा प्रधान नंतर आहे. तर प्रधान प्रदीप जोशी यांचा राजीनामा मागावा. लडाखबद्दल जे काही सरकारने स्वतःहून आश्वासनं दिलेली आहेत ते सोनम वांगचुक यांची आश्वासनं मान्य करावेत. परंतु हे संवेदना शून्य आणि हेकेखोर सरकार, मुजोर सरकार, अति लोकशाहीला कोणीकडे समुद्रात बुडवून टाकलेले हे सरकार सोनम वांगचुक यांच्या प्राणांची काळजी न घेता डरपोकपणे सर्वोच्च न्यायालयामध्ये जातोय. ही बाब अतिशय गंभीर आहे. आम्ही सोनम वांगचुक यांना सर्व सामाजिक संघटना पूर्णपणे समर्थन देत आहोत. आज जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं व आम आदमी पार्टी या सर्वांच्या वतीनं आज ज्या दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती सोनम वांगचुक शास्त्रज्ञ हे उपोषणाला बसले आहेत. ज्या देशामध्ये पेपर फुटतात आणि त्या केंद्रीय मंत्र्यांचा, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय, परंतु हे केंद्र सरकार घेत नाही. असं तो केंद्रीय शिक्षण मंत्री असं कोणतं दूध देतो या केंद्रातील मंत्र्यांना हेच कळत नाहीये. आणि या देशामधली सरकार
जर 19 दिवस जर उपोषण करत असेल कोणी आणि जर त्याच्याकडे भेट देण्यासाठी हा वेळ नसेल, याच्यापेक्षा या देशाचं दुर्दैव दुसरं असू शकत नाही. मग या केंद्र सरकारला माणसं मारायचेत का? उपोषण करत असतील तर त्यांच्यावरती लक्ष द्यायचं नाही, हे जाणून बुजून हा खेळ खंडोबा चाललाय का? याचा जबाब विचारण्यासाठी आज सोन वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी व त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आंदोलन करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. या देशामध्ये आज खरं तर लोकशाही जिवंत आहे की नाही हे कळायला जाईल. लेकराचे पेपर फुटतात, त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी होती, तरी पण केंद्र सरकार या दळभद्री शिक्षण मंत्र्याचा राजीनामा का घेत नाही? सोनम वांगचुक सारखे शास्त्रज्ञ आज उपोषणाला बसलेत. अरे बाबांनो, त्यांना काही झालं तर देश तुम्हाला माफ करणार नाही आणि देशातली जनता तुम्हाला माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेवावं. आणि देश पूर्णतः देशातली जनता सोनम वांगचुक यांच्या सोबत आहेत. आम्ही सर्व सोबत आहोत. देशामधील जे पेपर फुटीचं जे पेव निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने आपले देशामध्ये जे आंदोलन चालू आहे, सोनम वांगचुक यांना पाठिंबा म्हणून बीड जिल्ह्यामधील सर्व सामाजिक कार्यकर्ते व गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले व त्यांनी त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारने लवकरात लवकर त्यांची भेट घेऊन त्यांचं आंदोलन सोडावं व शिक्षण मंत्री जे आहेत त्यांचा राजीनामा द्यावा, यासाठी सगळे समाजसेवक त्यांच्या पाठीमागे आहेत. आणि जर समजा जर वांगचुक यांना जर काही झालं तर ही सगळी सामाजिक संघटना व सगळे समाज क्षेत्रातले कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मत शासनाला एक इशारा देतो. भारत देशामध्ये शिक्षण आणि भ्रष्टाचारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि या अनुषंगाने शिक्षणवादी, पर्यावरणवादी आणि संविधानवादी आणि लोकशाहीवादी असलेले सोनम वांगचुक हे देशाच्या जंतर मंतर या ठिकाणी 18वा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे. त्यांचं उपोषण सोडायला हे निगृष्ट सरकार आजपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलं नाही. म्हणून आज बीड जिल्ह्यामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेना बीड जिल्ह्याच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने आणि बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विविध पक्ष संघटनेचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही सोनम वांगचुक यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत. आणि केंद्राला आम्ही विनंती करतो, आव्हान करतो, आणि तात्काळ हे आंदोलन जर तुम्ही सोडून यांचा जीव वाचवला नाही आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा जर राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होणाऱ्या घटनेला हे सरकार जबाबदार राहील, असं या ठिकाणी मी ठणकावून सांगतो. सोनम वांगचुक जिंदाबाद, सोनम वांगचुक जिंदाबाद, सोनम वांगचुक जिंदाबाद, सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, धर्मेंद्र प्रधान का राजीनामा झालाच पाहिजे, प्रदीप जोशीचा राजीनामा झालाच पाहिजे, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे, प्रदीप जोशीचा राजीनामा झालाच पाहिजे.